प्रश्न पहिला, शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे महाराष्ट्राची बुद्धिबळपटू डॅश डॅश हिने विजेतेपद पटकावले आहे. ऑप्शन क्रमांक 1 दिव्या देशमुख. प्रश्न दुसरा, मेनिनजायटिस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो? ऑप्शन क्रमांक 4 मेंदू. प्रश्न तिसरा, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? ऑप्शन क्रमांक 3 धर्मतर खाडी. प्रश्न क्रमांक 4, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 संसद. प्रश्न 5, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 जॉर्ज 5वा. प्रश्न 6, 2024मधील भारतातील अव्वल बँड म्हणून कोणता ब्रँड ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 1 जिओ. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 8, माजलगाव धरण कोणत्या नदीच्या डॅश डॅश उपनदीवर बांधलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 सिंदफणा. प्रश्न क्रमांक 9, स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 4 सुरत. प्रश्न क्रमांक 11, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 23 जून 1757. प्रश्न क्रमांक 12, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 रायगड. प्रश्न क्रमांक 13, स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या जिल्ह्यात देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी उभारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 15, पिंपरी चिंचवड शहराला डॅश डॅश या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते? ऑप्शन क्रमांक 2 पवना. प्रश्न क्रमांक 16, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी किंवा हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 धर्मशाळा. प्रश्न क्रमांक 18, पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता संयुक्त राष्ट्रातील एकूण 143 देशांपैकी किती देशांनी दिली आहे? ऑप्शन क्रमांक 3 140. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 धुळे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 50%. प्रश्न क्रमांक 21, सुपर फॉस्फेटमध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूचा अणू असतो? ऑप्शन क्रमांक 3 कॅल्शियम. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज भेटत राहतील. प्रश्न क्रमांक 22, फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 अजित मिश्रा. प्रश्न क्रमांक 23, भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 3 324. प्रश्न क्रमांक 24, सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 लोह. प्रश्न क्रमांक 25, यावर्षीचा कोणता पद्म पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश एम फातेमा बीबी यांना जाहीर झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 पद्मविभूषण.